हरीचा चोर गळा बांधून या दूर धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दूर हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कुंडीला धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दूर शब्दी केली जाडाजुडी शब्दी केली जाडाजुडी विठ्ठल पायी घातली बिडी धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दूर सोहम शब्दाचा मारा केला सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळती आला धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दूर जनी म्हणे बा विठ्ठला जनी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी तुझला धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दूर पांडुरंगा धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दूर धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दूर कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंद्य महाराष्ट्र भूषण पंढरपूर निवासी भगवंताच्या लढीवळ भक्त असणाऱ्या श्री संत जनाबाई महाराज यांचा 5 चरणाचा मी पंढरीचा चोर धरला याचा अनुवाद करणारा अभंग करता निवडलेला आहे। आषाढी वारीच्या उत्सवाच्या निमित्ताने श्री सद्गुरू गोरक्षनाथ महाराज नवक यांनी निर्माण करून दिलेल्या या गीताभवन मठामध्ये वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या वास्तव्याने समाधीने पुरीत झालेल्या पैठण नगरीमध्ये गोदावरी मातेच्या तीरावरती गेले 6 दिवस आणि आजचा 7वा दिवस आपण या अभंगाचं चिंतन आषाढी वारीच्या सोहळ्याच्या निमित्ताने बघत आहोत। श्री संत जनाबाई महाराज म्हणतात मी चोर धरला। आपण पहिल्या दिवशीच्या कीर्तनात सांगून गेलो होतो की पंढरपूरच्या पांडुरंगाला चोराची उपमा जनाबाई महाराज देत आहेत। मग चोराची उपमा पांडुरंगाला देत असताना चोराचे कोणते लक्षण पांडुरंगाच्या ठिकाणी जनाबाईला दिसले म्हणून जनाबाई महाराज त्या पांडुरंगाला चोराची उपमा देत आहेत। तर चोराचे 16 लक्षण आपण कालच्या चिंतनामध्ये आपण बघितले की त्या 16 लक्षण जर असले तर त्याला चोर म्हणतात आणि त्या 16च्या 16 लक्षण भगवान पांडुरंगाच्या वरती जर बसत असले तर मग जनाबाई महाराज चोर पांडुरंगाला चोर म्हणतात हे त्या ठिकाणी साध्य होईल खरं अशा प्रकारचं ठरेल। कालचे 16 लक्षण पाहत असताना त्यातील 4 लक्षणाचा आपण विस्तार केला आणि बाकीचे जवळजवळ 12 लक्षणाचा विस्तार करायचा आपल्याकडून त्या ठिकाणी काल राहून गेला होता आणि 3 लक्षण आपण बसून बघितले होते देवावरती। त्या 3 लक्षणापैकी पहिलं लक्षण असं होतं की जो चोर असतो तो चोर खूप जुना पाहिजे, भरपूर त्याने चोऱ्या केलेल्या पाहिजेत आणि मग त्याला पकडलं तर मग त्याच्यामध्ये सार्थकता असते। तर आपला पांडुरंग जुना चोर आहे का याकरता नामदेव महाराजांचं प्रमाण आपण बघितलं होतं। ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नामयाचा दातार हा जुना चोर आहे, पुराण प्रसिद्ध चोर आहे। त्याच्यानंतर दुसरं लक्षण आपण बघितलं होतं चोराचं ते म्हणजे चोराने चोऱ्या करत असताना तो सापडला नाही पाहिजे त्यामध्ये। तर आपला पांडुरंग परमात्मा सुद्धा त्याने कृष्ण अवतारामध्ये भरपूर चोऱ्या केल्या पण कोणत्याच गवळणीच्या तो हाताला आले नाही। हा ब्रह्मविधीचा जनिता
तुम्ही याला धरू पाहता, हा कैसा येईल हाता गे भूमीच्या नारी. हे चिंतन आपण बघून आलो. त्याच्यानंतर तिसरं लक्षण आपण बघितलं की त्या चोराला किती हाणलं तरी सुद्धा तो खरं नाही बोलला पाहिजे. ज्यावेळेस तो चोर खरं बोलतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्याच्याकडून ते चोरीचं कार्य संपतं. कारण की चोराचं बळ हे खोटं बोलल्या चोराचं बल असतं. काल आपण सुभाषित पाहून गेलो चाणक्यांचं, चोरानाम अनृतम बलम. चोराचं बल हे खोटं बोलण्यात असतं. भगवान पांडुरंग परमात्मा भगवान श्रीकृष्ण सुद्धा महाभारतात मध्ये ज्यावेळेस खोट्या लोकांसंग वागायचं होतं त्या टायमाला बऱ्याच ठिकाणी त्याने खोट्यानेच खोट्याला मारलं. जसं आपण म्हणतो ना, काट्यानेच काटा काढावा लागतो, तसं खोट्या लोकांसंग खोटं वागूनच वेळ प्रसंगी अर्जुन देवाला म्हणायचं, देवा असं नाही करायला पाहिजे आपण, पण तरी सुद्धा देव म्हणायचे नाही. त्यांनी अनिती केली, आपणही त्यांना अनितीनच मारलं पाहिजे. त्यांच्या संग इमानदारीने आपण नाही. म्हणजे तो तिसरा गुण आपण पाहिला. आणि चौथा गुण आपण कालच्याला म्हणजे 16 गुण पुन्हा सांगतो म्हणजे लक्षात येतील. चौथा गुण आहे त्याने चोऱ्या मोठ्याल्या केल्या पाहिजेत, छोट्या नाही केल्या पाहिजेत. चौथा गुण. पाचवा गुण आहे चोऱ्या मोठ्याच्या केल्या पाहिजेत, लहान्याच्या नाही. सहावा गुण आहे चोरी करत असताना चोर बलवान पाहिजे, अशक्त नसला पाहिजे, शक्तिहीन नसला पाहिजे. सातवा गुण चोरी करत असताना त्याला चोरीचं ज्ञान पाहिजे, कशी चोरी केली पाहिजे. आठवा गुण चोर चपळ असला पाहिजे, चतुर असला पाहिजे. नववा गुण त्याने सहज चोरी केली पाहिजे. दहावा गुण माग सापडला नाही पाहिजे चोराचा, माग सापडला तर तो धरला जातो. 10वा गुण त्याने कपडे ढिल्ले नाही घातले पाहिजे, आवळ घातले पाहिजे. म्हणजे 10वा गुण माग सापडला नाही पाहिजे. 11वा गुण त्याने कपडे ढिल्ले नाही घातले पाहिजे. 12वा गुण त्याने कपडे कोणत्या रंगाचे घातले पाहिजे, काळ्या रंगाचे. 13वा गुण त्या चोराच्या लक्षण चोराच्या अंगात पाहिजे, चोराकडे पाहिजे, ते म्हणजे तो निष्ठुर असला पाहिजे, त्याला कोणाची दया नाही आली पाहिजे. 14वा गुण त्याने ज्या गावात त्याला चोरी करायची आहे त्या गावात त्याचं ओळखीचं कोणीतरी त्याला आधार देणारं पाहिजे. आणि 15वा गुण होता की त्याने जो चोरीचा माल चोरला तो विकत घेणारा त्याच्याकडे कोणीतरी कायमचा पाहिजे. आणि 16वा गुण त्याला गावातली गावात चोरी नाही करता आली पाहिजे, करता नसती गावातली गावात, त्याला बाहेर गावी जाऊन चोरी करायची ती सवय पाहिजे. असे 16 गुण आपण काल पाहिले. त्यातले 3 गुणाचं आपण वर्णन पाहिलं. चोरी करणारा जुना पाहिजे, दुसरा गुण चोरात चोरी करताना तो सापडला नाही पाहिजे, आणि तिसरा गुण तो खरं नाही बोलला पाहिजे. आणि चौथा गुण तो असा आहे त्याने चोऱ्या मोठ्याल्या केल्या पाहिजे. बघा, चोरीला गेला टाइम तेवढाच जाणार आहे, पकडला तर मार तेवढाच खावा लागणार आहे. मग ती चोरी करत असतानाच अशी केली पाहिजे की जरी पकडलं त्याला तर अर्धे तुम्हाला अर्धे तुम्ही टेन्शन घेऊ नका, मलाही टेन्शन देऊ नका. तुम्ही फक्त कागदपत्र लिहून ठेवा की मार तपास चालू आहे, हप्ते भरून कार्यक्रम चालू पाहिजे. म्हणजे त्याला म्हणजे ज्याला द्यायचंय त्याला परवडलं पाहिजे, जो चोरी करतोय त्यालाही परवडलं पाहिजे. नाही आजकालचे चोर असे निघले म्हणजे टपऱ्या फुडी ते गुटखा आणते, मोबाईलचं ते दुकान फुडी ते चार्जर आणते, हेडफोन आणते. मग चार्जर आणणारे हेडफोन आले का चोरी काही म्हणजे त्याला चोरी तरी परवडली पाहिजे. किती करायची काय करायची ते ठरलं तर त्याच्यात वाटेवी झाली पाहिजे. पण चोरी त्याने मोठ्याने केल्या पाहिजे, छोट्याल्या चोऱ्या नाही केल्या पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात हा सुद्धा चोर असा आहे की ज्यावेळेस हा चोरी करायला जातो त्याचं काहीच शिल्लक ठेवत नाही. ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी तो चोरी करायला जातो त्याचं काहीच शिल्लक ठेवत नाही. बघा ना तुम्ही, कंसाचं काय शिल्लक ठेवलं कृष्णाने, काहीच शिल्लक ठेवलं नाही. रावणाचं काय शिल्लक ठेवलंय, काहीच शिल्लक ठेवलं नाही. ज्याची चोरी करायला जातो त्याचं काहीच शिल्लक ठेवत नाही. तो का म्हणे
एखादी वस्तू नाही आणली मग त्याचं सर्वस्वच घेऊन येतो, काही शिल्लक ठेवत नाही. तू का म्हणे हरी काही काय त्या रावणाचं काही शिल्लक ठेवलं नाही महाराज. किती मोठं वैभव, पण सारं वैभव संपून टाकलं. म्हणजे देव मोठ्याला चोऱ्या करतो, छोट्याला चोऱ्या करत नाही. हा एक चौथा गुण आपण पाहिला, देवाच्या अंगावरती बसतोय. पाचवा गुण आहे, देवा म्हणजे चोराने चोरी करत असताना मोठ्याच्या घरी केली पाहिजे, त्याला खरा चोर म्हणतात. गरीबाचा जो रोजगार आम्ही कामाला जातो त्याचं घर फोडलं, त्या चोराचं काय, त्याचं काय किंमत आहे का त्या चोराची? त्यांनी चांगलं एखाद्या मंत्र्याचं, आमदाराचं, खासदाराचं घर फोडलं तर मग लोक त्याला शहाणपणा समजतील, होतो त्याचं घर फोडलंय म्हणून. असं डायरेक्ट जर मोठ्याचं जर घर फोडलं तर मग मात्र त्या चोराला मोठा समजतात. तसं आमचा सुद्धा पांडुरंग असा आहे, तो सुद्धा त्या ठिकाणी छोट्याचं घर नाही फोडीत, मग मोठ्याच्या घरच्या चोऱ्या करतो. मोठ्याच्या कोणाच्या केल्या महाराज? देवाने संतांच्या घरच्या चोऱ्या केल्या. संतांच्या घरी चोरी केली म्हणजे संत हे सर्वात मोठे आहेत, संतापेक्षा या जगामध्ये कोणीच मोठे नाहीये. ते त्रिभुवनी तसं तर माझी इच्छा आहे तुम्ही रोज आलं पाहिजे, मग शक्य नाही तुमच्याकडून रोज येणं. मी पहिल्या दिवशी सांगितलं, ज्या दिवशी जमून त्या दिवशी या. मध्ये मध्ये जरी आले तर आम्हाला खूप आनंद वाटेल. तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. आमच्याकडे जे धन आहे ते त्रिभुवनाचं वैभव आहे आमच्याकडं. आम्ही त्रिभुवनाचे धनी आहोत, त्रिभुवनाचे मालक आहोत. कारण की जो पांडुरंग परमात्मा हे संपूर्ण जगत चालवतो, जगाचा मालक तो आहे. पण तो संतांच्या घरी दासत्व करतो म्हणजे संत किती मोठे असतील, किती मोठे असतील संत. दास्य करी दासाचे, तो त्या दासाचं दासत्व करतो. हा म्हणजे संत किती मोठे असतील, देवाईपेक्षा मोठे आहेत. म्हणून तर म्हणतात ना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना हरिभक्त. नामदेव महाराज सांगतात, तुकोबाराय सांगतात, सर्व संत सांगतात की या जगात मोठं जर कोणी असेल तर ते संत मोठे आहेत. कालाने मोठे आहेत, वस्तूने मोठे आहेत, सर्वच गोष्टीनं संत मोठे आहेत. संतापेक्षा दुसरं कोणी अशा प्रकारचं मोठं नाही. त्यामुळं संतांच्या घरी देवाने चोऱ्या केल्यामुळं मोठ्याच्या घरी देवाने चोऱ्या केल्या हे लक्षात येतं. चोराने चोरी कोणाच्या घरी केली पाहिजे? मोठ्याच्या घरी केली पाहिजे, छोट्याच्या नाही. तसं आमच्या देवाने सुद्धा चोरी करत असताना सर्वात मोठी जे संत आहेत या जगामध्ये त्या संतांच्या घरी चोऱ्या केल्या. सर्वच संतांच्या घरी चोऱ्या केल्या. नवे नवे ज्यांच्या घरी चोरी केली तेच संत, ज्यांच्या घरी चोरी केली तेच संत त्या ठिकाणी झाले. ज्यांच्या घरी चोरी झालीच नाही ते संत झालेच नाहीत. विठ्ठल आपलं पाचवं लक्षण बसलंय देवावरती की चोऱ्या मोठ्याच्या घरी केल्या पाहिजे. आता सहावं लक्षण आहे चोराचं, ते म्हणजे चोर बलवान पाहिजे. बैया माझा पंढरा
असली तर तो चोरी करू शकतो, त्याच्यात ताकद जर नसली तर तो चोरी करू शकत नाही. कारण की चोरीला रात्री जात असताना घरावरून उड्या माराव्या लागतात, ती भिंत फोडावी लागते, तिथं जर कोणी धरलं तर त्याच्या हातातून सुटूनही येता आलं पाहिजे. म्हणजे ज्याच्या घरी जायचंय त्याच्यापेक्षा तो चोरी करणारा बलवान असला पाहिजे. याच्यापेक्षा जर तो ज्याच्या घरी जायचं तो जर ताकदवान असला तर याला तिथंच पकडून ठेवतील ना, याला कशाला सोडतील. तुम्ही परंपरेनं दृष्टांत ऐकलं, समर्पक काय म्हणून सांगून पुढे जातो, तुम्ही ऐकलं असेल कदाचित. एक चोर चोरी करायला गेला, बाई व्यक्ती घरामध्ये तिचा मुलगा, आणि ती चोरी करायला गेल्याबरोबर त्या बाईला त्या चोराला पकडलं, त्या चोराला खाली पाडलं आणि ती बाई त्या चोराच्या छातीवर बसली आणि मग त्या पोराला सांगितलं, जाय म्हणे बाळा तू ते पोलिसाला घेऊन ये म्हणे, पोलीस स्टेशनला जा, पोलिसाला घेऊन ये म्हणे. ते बाहेर फिरायचं, ते जाय ना लवकर ते मुलगा. ते चोर म्हणे लवकर जाय म्हणे, म्हणजे जाय तू लवकर. ते बाई बी म्हणे तू का जात नाही लवकर. ते पोरगं म्हणे माझी चप्पल सापडा ना म्हणे. खालून चोर म्हटला माझी घालपण. पोलीस आले होते, वाचन तरी या बाईच्या वाचली मरून जायला बसलो. म्हणजे जर घरातलेच माणसं जर सबल असले, याच्यापेक्षा बलवान असले तर चोरच टोले करून वापस येतो ना. त्यामुळं चोर त्या घरच्यापेक्षा बलवान पाहिजे. हा एकटा जरी गेला तर 4 माणसाला हाणून त्याच्यामध्ये येण्याची ताकद असली पाहिजे. विठाला तर मग तुमचा पंढरीनाथ परमात्मा बलवान आहे का, त्याचं उत्तर देत असताना त्या ठिकाणी महाराज म्हणतात, बळीया माझा पंढरीराव जो या देवांचाही देव. आमचा पंढरीराव बलवान आहे. नवे नवे या जगात जे लोक बलवान झालेत ना, तर ते सारे बलवान झालेत ते कोणामुळं, देवामुळं. बळीयाची अंकित आम्ही झालो इतका बलवान आहे की त्याच्या बलाने या जगातले सारे बलवान झालेले आहेत. त्याचं बल आहे सारं ते. कोणी बलवान दिसला तर ते भगवान परमात्म्याचं बल आहे. किती बलवान आहे देव. भगवान श्रीकृष्णाने जे राक्षस मारले ते मोठ्यापणी नाही मारले, मग लहानपणी मारले. किती लहानपणी. ज्ञानोबराय म्हणतात, नुघडता बाळपणाची खुली मी अदानवी सृष्टी केली. म्हणजे बाळपणाची खुली नुघडता, म्हणजे तो लहानच आहे, चांगल्या प्रकारचं बालपणही त्याचं मोडलेलं नाही. अशा अवस्थेत भगवंतानी काळ व गरिठा मारे, म्हणजे काळ व गरिठा मारे बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडविली. लहानपणीच काळ व गरिठा हे सर्व राक्षस मारले. म्हणजे असं म्हणतात की भगवान श्रीकृष्ण फक्त गोकुळामध्ये 8 वर्षापर्यंतच राहिले. 8 वर्षापर्यंत राहिले. मग 8 वर्षाच्या मुलानेच हे सर्व राक्षस मारले. कंसालाही त्याच काळामध्ये लगेच मारलं. म्हणजे एवढे मोठाले राक्षस देवाने मारले, ते लहानपणी मारले. त्यामुळं आमच्या देवा एवढा बलवान दुसरा कोणीच नाही. सर्वात मोठा बलवान आमचा पांडुरंग परमात्मा. विठ्ठल सर्वच बाजूने देव मोठा आहे. तेजही सांगत असताना भगवान परमात्मा सांगतात, यदा आदित्य गतम तेजो तेजो विद्यमान. हा जो सूर्य चमकतो तो माझ्यामुळे चमकतो. हा चंद्र शीतलता देतो तो माझ्यामुळे देतो. हे सर्व चालतंय ते माझ्यामुळे चालतंय. गतीर भरता प्रभू साक्षी निवास प्रभव प्रलय स्थान विधानम बीजमोघेयम. भगवान परमात्मा हे सर्व चालवतो. चाले हे शरीर कोणाची असते कोणहुलविती हरवीन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन
लक्षाची पारे सर्व जगत चालवण्याची ताकद त्या देवात असल्यामुळं सर्वात बलवान तो देव आहे. त्यामुळं आमचा पांडुरंग परमात्मा बलवान आहे. हे 6वं लक्षण आपण सिद्ध केलं. आता 7वं लक्षण आहे ते म्हणजे चोरी जर करायची असली तर त्या चोरी करणाऱ्याला चोरीचं ज्ञान पाहिजे. म्हणजे काय? किती वाजता चोरी केली पाहिजे, कोणत्या गल्लीनं गेलं पाहिजे, तिथं गेल्याच्या नंतर ती भिंत फोडायची असेल किंवा दरवाजा तोडायचा असेल तर तो कसा तोडल्या जाईल. कारण की भिंती ज्या असतात ना त्यात 2-3 प्रकारच्या भिंती असतात. 3 प्रकारच्या साधारणतः भिंती असतात. एक भिंत असते दगडाची, दुसरी भिंत असते मातीची आणि तिसरी भिंत असते विटाची. दगडाची, मातीची आणि विटाची. दगडाची भिंत जर फोडायची असेल तर असं म्हणतात की त्रिकोणी छिद्र पाडावं लागतं. वरचा दगड काढायचा, त्याच्या खालचे 2 काढायचे, त्याच्या खालचे 3 काढायचे, त्याच्या खालचे 4 काढायचे. जाता येत असलं तर वायल्या माणसाला जायचं असलं 2च थर काढायचे. जर बालाजी सारख्याला जायचं असलं तर 4-5 थर काढावं लागते. म्हणजे तसे त्रिकोणी छिद्र पाडावं लागतं दगडाची भिंत पाडायची असेल तर. आणि जर मातीची भिंत पाडायची असली तर गोल छिद्र पाडावं लागतं. ते त्रिकोणी वगैरे नाही, त्याला गोल छिद्र पाडावं लागतं. आणि जर विटाची जर भिंत पाडायची असेल तर त्याला चौकोनी छिद्र पाडावं लागतं. हे सर्व ज्ञान त्या चोराला असलं पाहिजे. त्यावेळेस त्या ठिकाणी त्याच्याकडून ती चोरी सिद्ध होते. परत ज्या घरी जायचे ते माणसं, त्या घरात किती माणसं आहेत, कशी कशी आहेत, काय आहे, ते सर्व त्याला ज्ञान असावं लागतं. त्यावेळेस त्याला चोरी करता येते. तसं या पांडुरंग परमात्म्याला ज्ञान आहे का? जनाबाई
जाणता आपुलिया सत्ता एकाएकी. तुकोबराय म्हणतात आमच्या देवाला कळतं. किती कळतं? देवच जाणताय. गुरुतेने सांगतात की देव जाणत आहे. जाणता म्हणजे माहिती असलेला. आजकाल आपण जाणता शब्द इतका खाली आणून टाकला. जो गावात दोऱ्या घालतो, लिंब देतो, अजून ते काळ्या भावल्या भरून देतो, अशाच माणसाला आपण काय म्हणतो? जाणता येतो. जाणता आता कमी झाले ते जाणते, पण पहिले राहायचे जाणते. ते काही ना काही त्यांचे कुटाने चालूच राहायचे. इकडे शिवाला पूजा, रस्त्याला पूजा, अमुक केस आणा, ते अमुक कापड आणा, अंगावर दुपारा करा, असे त्याचे कामं चालू राहायचे. त्याला जाणता म्हणायचे. पण जाणता म्हणजे दोन्ही घे. ज्याला सारं कळतं त्याला म्हणतात जाणता. कारण ज्या जगामध्ये देवाला जेवढं कळतं तेवढं कुणालाच कळत नाही. म्हणून देव ज्ञानस्वरूप आहे ना. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाही उपवर्ण गुणजेती. ज्ञानस्वरूप आहे महाराज. आपल्याला काहीच कळत नाही जीवाला. पुढं काय होणार आहे हे तर कळतच नाही. सध्या काय चाललंय हेही आपल्याला कळत नाही. म्हणजे पुढं काय होणार आहे ते नका कळू द्यायला. सध्या काय चाललंय हे नका कळायला. पण काहीला मागं काय झालं ते सुद्धा कळत नाही. त्यालाच आपल्याला सांगावं लागत तू बाबा तिथं होता. हा बरोबर होता. मग त्याच्या लक्षात बरोबर. नाही तर माया नव्हतं लक्षात म्हणतो. इतकं आपण ज्ञानी आहोत. विठाला काहीच कळत नाही महाराज. आपल्याला काहीच कळत नाहीये. म्हणजे कशाचं काय ते काहीच कळत नाही. पण देवाला मात्र सारं कळतं. आपण तर त्याने कल्पना अविद्या तेने झाला जीव आपण अज्ञानातून त्या ठिकाणी जन्माला आलेलो आहोत. अज्ञान आपल्याला मूळ आहे. या ब्रह्मापासून त्या ठिकाणी माया आणि मायेपासून अज्ञान आणि अज्ञानापासून या जीवाच्या शाखा फुटतात. आपण त्या 15व्या अध्यायामध्ये चिंतन पाहून आलो. त्याचं वर्णन करत असताना ज्ञानोबराय म्हणतात ब्रह्म मूळ आहे. पण त्या ब्रह्मापासून माया, मायेपासून अज्ञान, अज्ञानापासून या जीवाच्या शाखा 3 गुण आणि नंतर जीवाच्या शाखा फुटलेल्या. म्हणजे आपण अज्ञानी आहोत. पण देवाला सारं कळतं. आपण रामायणात बघा, महाभारतामध्ये बघा, मागचं तर कळायचं, चालू तर कळायचं, पण देवाला पुढचं सुद्धा कळायचं. विठ्ठल संपूर्ण महाभारताचं युद्ध संपलं होतं. आणि युद्ध संपल्याच्या नंतर शेवटी दुर्योधन शिल्लक राहिला होता. त्या दुर्योधनाला मारण्याकरता भीमदादाचं आणि दुर्योधनाचं गदा युद्ध चालू होतं. भगवान परमात्मा बाजूला बसले होते. दुर्योधन हा गदा युद्धामध्ये खूप हुशार होता. दुर्योधनानं भीमाला गदा युद्धामध्ये जर्जर केलं. आता थोड्या वेळाने भीमदादा मरतायत अशी अवस्था निर्माण झाली. भीमाचा एकाही टोला दुर्योधनाला लागत नसत आणि दुर्योधनाचा एकाही टोला व्हायला जात नव्हता. सारखे गदा युद्ध चालू. आता थोड्या वेळाने भीमदादाचा पराभव होतोय. आणि शेवटी जर पराभव झाला असता तर महाभारताचं युद्ध पांडव हारले असते. देव बाजूला बसलेले, गदा युद्ध चालू आहे, बऱ्याच वेळ झाला. आणि पण देवाचा एक गुण आहे बघा. तो देवाचा गुण आहे, पण तो आपल्याकरता अवगुण आहे. देवाकरता तो देवाचा तो गुण आहे, पण आपल्याकरता अवगुण आहे. का? काय? विचारल्याशिवाय सांगत नाही. त्याचं ब्रीदच आहे की त्याला शरण गेला, त्याच्याकडे पाहिलं, त्याचं दर्शन घेतलं, त्याला विचारलं तर सांगणार. नाही तर त्याला न विचारता ते आपण पुढच्या एका लक्षणात पाहणारच आहोत. पण सारखं युद्ध चालू आहे. शेवटी भीमदादानं तिरप्या नजरानं गदा युद्ध करत असताना देवाकडे पाहिलं आणि देवाकडे बघितल्याबरोबर देवाने नुसता हात वारा केला. कुठं? मांडीवर. असं नुसता हात तिथं टाकला. आणि हात तिथं टाकल्याबरोबर भीमदादाने ओळखलं की मांडीवर हान म्हणतात. असा हात केला. आताचा भीम ते देवाच्या मांडीवर जाऊन बसला असता. जो म्हणला असतं मला तुम्ही म्हणतात, कपिला म्हणतात ना, त्याने लगेच ओळखलं. आणि भीमदादाने गदेचा टोला पुढे टाकला, दुर्योधनाच्या मांडीवर टाकला. आणि मांडीवर टोला पडल्यावर दुर्योधन खाली पडला. आणि म्हणून भीमदादा भगवान श्रीकृष्णाकडे आले आणि भगवान श्रीकृष्णाला म्हणाले, देवा तुम्हाला काय माहिती की दुर्योधनाच्या मांडीवर टोला टाकल्याच्या नंतर दुर्योधन मरणार आहे म्हणून? कारण की आम्ही तर जन्मापासून सोबत आहोत ना.
लहानपणापासून आतापर्यंत स्वभाव तो होता. मला माहित नव्हतं त्याच्या मांडीवर वार घातल्याच्या नंतर तो मारणार आहे. ते तुम्हाला कसं माहिती? मग त्यावेळेस देवाने सांगितलं, अरे भीमा मला सारंच कळत आहे. देव जाणता काय कळतं अजून तुम्हाला देवा? कस काय कळालं तुम्हाला की त्याच्या मांडीवर टोळा घातल्यानंतर होत आहे? म्हणजे हे सारं नियोजन मीच लावलेलं असतं. काय झालं म्हणजे एकदा दुर्योधनाला वज्रदेही होण्याची इच्छा निर्माण झाली. वज्रदेही म्हणजे दगडाचं शरीर, कठीण दगडासारखं कठीण शरीर. म्हणजे दुर्योधन दगडाचा नव्हता, पण त्याचं शरीर कशाचं होतं? दगडाचं होतं. आपल्या शरीराला असं म्हणतात की त्याला जसं वळण लावेल तसं लावता येतं. ते कराटे खेळणारा, काय नाव त्याचं? शिवराज. ते तुमच्या ते असं पोटात हाणतात ना, गदा 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 गदा. आपल्या पोटात थोडं जरी लागलं तर आपण लगेच पोट धरून बसू. पोटात लागल्यावर कशाला? थोडं कमी जादा खायचं झालं तरी पोट दुखतं. खायला बी जरी आचार उचर काही खाल्लं तरी सुद्धा पोट दुखतं. पण ते कराटे खेळणाऱ्याच्या पोटात किती बुक्क्या मारा तुम्ही, काहीच होत नाही. त्या कसं किती मारा बुक्क्या त्याच्या पोटामध्ये, ते काहीतरी असं फुगी ते पोट, बरोबर आहे ना? आणि ते किती बुक्क्या मारल्या तर काहीच होत नाही. सिक्स पॅक किती मारलं तरी त्याला काहीच होत नाही. त्याला असं म्हणजे इतकं शरीर तसं आहे. तसं दुर्योधनाला शरीर करायचं होतं. तो किती मारा काहीच होणार नाही त्याला. मग तो गेला नेमका धर्मराजाकडे. धर्मराजाला म्हणे मला वज्रदेही बनायचं आहे, काहीतरी उपाय सांगा. धर्मराजाने सांगितलं, बाबा रे मला नाही उपाय माहिती, पण ज्याला उपाय माहिती आहे त्याचं नाव तुला सांगतो. असं म्हणतात ना, आपल्याकडे जरी भीक द्यायची इच्छा नसली तर जो कोणी देतोय त्याचं घर दाखवलं पाहिजे. आपले कुत्रे त्याच्या अंगावर नाही सोडले पाहिजे. त्याच्या अंगावर आपले कुत्रे नाही सोडायचे. मग आपल्याला नाही द्यायचं ना, जो कोणी देतोय त्याचं घर दाखवायचं की बाबा तिथं जा, तुला भेटत. देवा धर्मराजाने सांगितलं, दुर्योधना तुला जर वज्रदेही बनायचं असेल तर तुला उपाय सांगतो. तुझी आई कुंती, काय नाव आईचं? कुंती, दुर्योधनाच्या आईचं. गांधारी, तुझी आई गांधारी. गांधारीकडे जा. गांधारीच्या डोळ्याचं तप झालंय. तिनं लग्नापासून डोळे झाकून घेतले तर आतापर्यंत तिनं डोळे उघडलेले नाहीयेत. तिनं जर डोळ्याची पट्टी सोडली आणि तुझ्या जर भागाचं निरीक्षण केलं तर ती ज्या ज्या भागाचं निरीक्षण करील तू ती इच्छा धरून तिला निरीक्षण करायला लावायचं की मला वज्रदेही बनायचंय. तिच्याही मनात ती इच्छा असली पाहिजे की याला वज्रदेही बनवायचंय. तर तिच्या कृपा दृष्टीनं तू काय बनशील? वज्रदेही बनशील. का? तर तिनं डोळ्याचं तप केलं. इतक्या दिवस तिनं डोळे झाकून ठेवले. आणि कसं असतं, कोणतंही इंद्रिय जर आपण बंद ठेवलं 12 वर्ष, तर 12 वर्षाच्या नंतर त्या इंद्रियाचं काय होतं? तप होतं. आणि त्याचा परिणाम आपण जी त्या इंद्रियाकडून इच्छा करू त्या इंद्रियाकडून आपली इच्छा पूर्ण होते. आपण डोळे जर 12 वर्ष बंद ठेवले, बंद म्हणजे त्या डोळ्याने चांगलंच पाहायचं, वाईट पाहायचंच नाही किंवा पांडुरंगच पाहायचा. डोळे भरून या, पाहिलं तुझे एवढंच पाहायचं, दुसरं काही पाहायचं नाही. तर त्या डोळ्यात तप होतं. मग तुम्ही जर कोणाकडे बघितलं तरी सुद्धा तुम्ही म्हणाल ते होतं. तुम्ही जर समजा आपल्या चांगल्या माणसाकडे पाहिलं, कृपा दृष्टीने त्यांचं कल्याण होईल. तुम्ही जर तुमच्या शत्रूकडे वाईट नजरेनं रागाराग पाहिलं तर त्याचं वाटोळं. आता आपण कधीही डोळे वाचतो, कधीही डोळे मिळतो. त्याच्यामुळे त्याचं काही कोणाचं वाटोळं होत नाही आपल्या डोळ्याने, आणि आपल्या डोळ्याने कोणाचं कल्याणही होत नाही, काही होत नाही. आपले डोळे म्हणजे घुबडाच्या डोळ्यासारखी गंमत आहे. संतांचे डोळे म्हणजे कासवीच्या डोळ्यासारखे, देवाचे डोळे म्हणजे कासविनीच्या डोळ्यासारखे आहे. त्याने डोळ्यानेच तृप्ती होती. कासवीचं काय म्हणतात ना, कासवीचं दूध नसतं कासविनीला, पण कासविनीचे पिल्लं कशावर जगतात? डोळ्यावर दिसू शकतात. ते असं पोरं विहिरीच्या बाप मुलं विहिरीच्या कडाला असताना ते माणसाने पाहिलं की ते कासविनीचं पिल्लू येतं आणि त्या डोळ्याकडे पाहताना निघून जातं. मग त्या बापाने विचार केला की आपण बी आपल्या पोराला असंच तृप्त करायचं. म्हणून ते बाप गेला घरी गोट्यावर जाऊन उभा राहिला, पोरं घरातून पळत आले बाहेर. आता पोराला वाटलं यांनी काहीतरी खायला आणलं असेल काही, म्हणून पोरं पाहायला लागले. म्हणजे नुसतं असं सारखा पोराकडे पाहायचं. पोरं म्हणजे शेव किंवा असं परत पाहायचं, लाडू परत असं पाहायचा, बटर किंवा असं पाहायचं. बराच वेळ झाला हे पाहत राहिला. मग पोरांनी थोड्या वेळ याच्याकडे पाहिलं. म्हणायला लागले हा काय पाहतो, किती वेळ झाला. मग पोरांनी त्याच्याकडे पाहायला सुरुवात केली. म्हणजे दुर्योधनाला सांगितलं की तुझ्या आईनं जर डोळ्याची पट्टी काढली आणि तुझ्याकडे जर बघितलं तर तू काय होशील? वज्रदेही बनेल. दुर्योधन पळतच चालला.
त्याने विचार केला सर्व अंगाने वज्रदेवी बनायचं आहे. आपल्या महालातून आईच्या महालाकडे दुर्योधन निघाला. सर्व अंगावरचे कपडे काढले, नग्न अवस्थेत निघाला. नग्न अवस्थेत तो तिकडे जात असताना देवाने विचार केला हा जर नग्न अवस्थेत तिथे गेला, आईनं सर्व भागाचं निरीक्षण केलं तर हा काय बनेल, वज्रदेव बनेल. आणि उद्या कौरव पांडवांच्या युद्धामध्ये हा हरल्या जाणार नाही, हा जिंकन. आणि हा जर जिंकला तर आपल्याला पांडवांना जिंकवायचंय, कौरवाला नाही. आणि हा जर जिंकला तर परत आणि ती पसरेल, मग आपण याला त्या ठिकाणी वज्रदेव बनू द्यायचं नाही. देव मध्ये आले. कुठं कथेत सांगतात की म्हणजे ढगळा आणला, कुठं सांगतात की उपरण आणलं. सांगितलं अरे दुर्योधना कुठं चालला, म्हणजे आईकडे चाललो. काय बनायचंय, वज्रदेव बनायचंय. अरे असं का वज्रदेव बनतो, तू आई समोर नग्न चालला म्हणजे उलट हे पाप आहे, उलट आईचा शाप तुला लागेल, वज्रदेव तू बनणार नाही. मग निदान कमरेला ते काहीतरी कुंडळ, लज्जा उत्पन्न होणारं त्या ठिकाणी ते इंद्रिय असल्यामुळं आपण तिथं तरी काहीतरी गुंडाळलं पाहिजे. असं बोलतात की कमरेच्या खालच्या इंद्रियाचं दर्शन नाही झालं पाहिजे, त्याचबरोबर कमरेच्या खालच्या इंद्रियाचा शब्द उच्चार बी झाला नाही पाहिजे, त्याचा शब्द उच्चार बी त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे, ते अभद्र असतंय. मग तू याचा समोर चालला तर तू आईच्या समोर जात असताना आईचा शाप तुला लागेल. मग निदान उपरणं तरी कमराला गुंडाळ. तरी उपरणं नाही माझ्याकडं, देव म्हणे मी तसा नाही ना, सर्व घेऊनच आलो, तयारीनिशी चालू आहे. देवाने स्वतःचं उपरणं दिलं, त्याला कमरेला गुंडाळलं, हा समोर गेला आईच्या. आईनं त्याच्या शरीराच्या भागाचं निरीक्षण केलं. त्याने आईनं भागाचं निरीक्षण करत असताना सांगितलं बाबा रे तू सर्व अंगाने वज्रदेव बनला, परंतु मांडी माध्यमातून तू कच्चा राहिला. हे कोणी केलं तर त्याने सांगितलं आत्तामध्ये भेटला होता त्याने केलं. पाहतो तर तिथे येऊ तो तिथं नाही सुद्धा, देव निघूनही गेले होते. मग देवाने सांगितलं भीमा सांग, जर त्यावेळेस मी तिथे गेलो नसतो आणि त्याला जर ते उपरणं दिलं नसतं, तो मांडीत कच्चा राहिला नसता, आणि तो जर मांडीत कच्चा राहिला नसता तर आज तुझा विजय झाला नसता. म्हणजे पुढं काय होणार आहे हे सुद्धा देवाला कळतं, माहिती असतो. म्हणून देव जाणता, देव जाणताय. तुकोबाराय म्हणतात देव जाणताय. मग 7 लक्षण आपले झाले की देव ज्ञानी, म्हणजे चोर ज्ञानी पाहिजे तर देव चोर ज्ञानी आहे. 7 लक्षणं झाली. अजून किती राहिले आता, 16 ते 7 गेले. किती राहिले अजून, 9 राहिले. अजून किती राहिले, 9 लक्षण राहिले. आपली वेळ संपली आहे. आपल्याला अजून बराच काळ पाहायचा आहे की आपण अजून चोराचे लक्षणच पाहतो, पण चोरी कशाची झाली हे आपण अजून पाहिलंच नाही. त्याच्यामुळे एवढे लक्षणं झाल्याच्या नंतर उद्या परवा ज्यावेळेस हे लक्षणं संपतील त्यावेळेस चोरी कशाची झाली आहे हे आपण बघू. जनाबाई महाराज म्हणतात धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या गोर. राहिलेली 9 लक्षणं कोणते कोणते, 8वं लक्षण आहे चोर चपळ पाहिजे. 9वं लक्षण आहे त्याने सहज चोरी केली पाहिजे. 10वं लक्षण आहे त्याचा माग सापडला नाही पाहिजे. 11वं लक्षण आहे त्याने कपडे ढिल्ले घातले पाहिजे. 12वं लक्षण आहे त्याने कपडे कावळ घातले पाहिजे. 11वं लक्षण. 12वं लक्षण कपडे त्याने काळे घातले पाहिजे. 13वं लक्षण आहे तो निष्ठुर असला पाहिजे. 14वं लक्षण आहे गावात त्याला कोणतरी आधार देणारा पाहिजे. 15वं लक्षण त्याचा माल विकत घेणारा कोणतरी पाहिजे. आणि 16वं लक्षण त्यांनी गावातल्या गावात चोऱ्या केल्या पाहिजे, बाहेर जाऊन केल्या पाहिजे. 7 लक्षणं संपले. उद्या काही लक्षणाचा किंवा झाले उद्या तर उद्या, नाही तर परवा काही लक्षणाचा विचार करू. जनाबाई महाराज म्हणतात धरीला पंढरीचा चोर गळा बांधून विठोबा कुमारी. आषाढी वारी सोहळ्याच्या निमित्ताने आपण हा कीर्तनाचा कार्यक्रम, कीर्तनाचा सोहळा आपण करत आहोत. बरेच जण त्या ठिकाणी या यूट्यूबच्या माध्यमातून कीर्तन बघतात आणि कीर्तन बघून प्रतिक्रिया देतात की महाराज हा दृष्टांत आवडला, तो दृष्टांत आवडला. कालच त्या ठिकाणी आपले गुणेश महाराज त्यांचे वडील संजय होते, त्यांचा मेसेज आला होता की महाराज परवा तुम्ही तो
लाकूड विकणाऱ्याचा जो दृष्टांत सांगितला तो खूप आवडला. म्हणजे या माध्यमातून सर्वांना भगवत चिंतन घडतं आणि वारीमध्ये जी जो विधी आहे कीर्तनाचा तो विधी आपल्याला घर बसल्या त्या ठिकाणी तो ऐकायला मिळतो. असा जर प्रतिसाद सर्व श्रोत्यांचा मिळाला तर वक्त्यालाही त्याच्यामध्ये उल्हास होतो. कारण वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विना, श्रोत्याचा प्रतिसाद मिळाल्याशिवाय वक्त्यालाही स्फुरण येत नाही. असा जर प्रतिसाद मिळाला तर आपल्यालाही भगवान पांडुरंगाची सेवा घडेल आणि घर बसल्या मनोमन पांडुरंगाची वारी घडेल आणि त्यांनाही वारी घडेल अशी सदिच्छा व्यक्त करतो. घडलेली सेवा शांतीब्रह्म एकनाथ महाराज, भगवान पांडुरंग, भगवान श्रीकृष्ण, त्याचबरोबर सद्गुरू गोरक्षनाथ महाराज नवल यांच्या चरणी अर्पण करून सेवेला या ठिकाणी पूर्ण केला.